सरसंघचालक मोहन भागवतांनी महिलांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ महिला काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयाच्या शनिवार पेठेतील मोतीबाग येथील इमारतीसमोर महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कमल व्यवहारे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली। विवाह हा पती आणि पत्नीमधील एक करार असून घर सांभाळण्याची जबाबदारी पत्नीचीच असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भागवत यांनी केले होते। या वक्तव्याच्या विविध महिला संघटनांनी निषेध नोंदविला। महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीनेही या वक्तव्याचा निषेधार्थ मोर्चा काढून तीव्र निदर्शने करण्यात आली। कमल व्यवहारे यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या यात सहभागी झाल्या होत्या। सरसंघ संचालक मोहन भागवत यांचा धिक्कार असो, स्त्री जातीचा अपमान करणाऱ्या माणसाचा धिक्कार असो, मनुवादी लोकांचा धिक्कार असो, फूल नहीं चिंगारी है, हम भारत की नारी है इत्यादी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। कमल व्यवहारे म्हणाल्या, भागवतांनी महिलांच्या बाबतीत जे उद्गार काढलेले आहेत त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। मनुवादी लोक अजूनही या देशात जातीवाद शक्तीला प्राधान्य देत आहेत। महिलांना नेहमी दुय्यम वागणूक देऊन त्यांचा नेहमी अपमान करण्याचे काम RSS वाले नेहमीच करत आले आहेत। भागवतांनी सर्व महिलांची त्वरित माफी मागावी अशी मागणीही व्यवहारे यांनी केली। त्यांनी महिलांच्या बाबतीमध्ये जे अनुद्गार काढलेले आहेत त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। म्हणजे हे मनुवादी वृत्तीची लोक अजून सुद्धा या देशामध्ये जातीवादी शक्तीला प्राधान्य देत आहेत आणि महिलांना नेहमी दुय्यम वागणूक देऊन त्यांचा नेहमी अपमान करण्याचं काम आतापर्यंत या RSS वाल्यांनी केलेलं आहे, संघवाल्यांनी केलेलं आहे। त्यांचा मी जाहीर निषेध करते। आमच्या आदरणीय नेत्या सोनिया गांधी यांनी आम्हाला सांगितलं की 50% आरक्षण राजकारणामध्ये दिलं, त्यांच्या पण BJPच्या महिला निवडून येतात, शिवसेनेच्या महिला निवडून येतात, मग ते आरक्षण त्यांनी कशाला मान्य केलं? त्यांना जर महिलांना घरी बसवायचं असेल, त्यांना जर महिलांना बाहेर काढायचं नसेल तर ते आरक्षण त्यांच्या महिला कशाला घेतात, त्याचा फायदा त्या कशाला घेतात? मी त्यांचा धिक्कार करते आणि अशा मनुवादी व्यक्ती या देशामध्ये कसे काय पोहोचतात त्यांचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो आणि त्यांचा निषेध करून आम्ही या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना फिरू देणार नाही। ते ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी आम्ही त्यांना अडवण्याची भूमिका करणार। यावेळी नगरसेविका सुनंदा गडाळे, नगरसेविका लता राजगुरू, नगरसेविका सुनीता गलांडे, डॉक्टर उज्ज्वला हाके, शोभा पण्णीकर, वैशाली जगताप, शलाका पाटील, कोसियिना डिसोजा, स्मिता मुळीक, धनश्री कदम इत्यादी महिला पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होत्या। सर्व महिलांनी कमल व्यवहारे आणि डॉक्टर स्नेहल पाडळी यांच्या नेतृत्वाखाली सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्त्रियांबद्दल काढलेल्या अवमानकारक उद्गारांचा जाहीर घोषणा देऊन तीव्र निषेध व्यक्त केला।